चला आज काय बनवायचं आहे स्पेशल आज. तर इकडे बघा मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खोबरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण, आल्याचा तुकडा आणि हे कोथिंबीर. तर छानपैकी झटकेपट आपल्याला मस्त असं सगळ्याला आवडणारं इकडे बनवायचं आहे. खारं वांग बनवायचं आहे. तर वांगी स्वच्छ अशी धुवून चिरून असे मस्त असे पाण्यामध्ये टाकले म्हणजे असं लालसरपणा निघून जातो वांग्याचा. इकडे शेंगदाणा भाजून घेतल्यात. त्याच्यामध्ये मी हळद टाकली आणि थोडंसं कोणाकोणाला धनं टाकायचं थोडंसं भाजून ह्याच्यामध्ये. तर जास्त मी धनं नाही टाकलं, जिरं टाकत आहे ह्याच्यामध्ये. जिरं 1 चमचा जिरं आणि हे सगळं वाटून घ्यायचं आता आपल्याला. खोबरंही आणि शेंगदाणे. तर मस्त मसाला बनवून घेऊया. झटकेपट आपल्याला इकडं खारं वांग बनवायचं आहे. तर आता हे बहुत मस्त असं वाटून झालं. त्याच्यामध्ये आपण वाटणामध्ये मीठ नव्हतं टाकलं कारण ह्याची ब्लेड खराब होतात मिक्सरच्या भांड्यांची पॉटची. आता हे सगळं मी मिक्सर करून ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं. मिक्स करून वाटण सगळं भरून घ्यायचं वांग्यांमध्ये. तर तेल गरम करायला टाकते मी. असं चर वांगे चांगले भाजले पाहिजे. झटपट तेल टाकलं कढईमध्ये बघा. त्याचं लय दिवस झालं रेसिपी टाकली नव्हती. तर हे असं मिश्रण करून घेतलं बघा. छान असं थोडं खोबरं, कसं मी ओलं खोबरं घातले ह्याला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुक्कंही खोबरं घालू शकता. तर असं पूर्ण असं ह्याच्यामध्ये वांग्यामध्ये भरून घ्यायचं आणि एक वांगे तेलामध्ये सोडून द्यायचं. आणि जेवढं आपल्याला पाणी लागते तसं झटपटीत भाकरीसोबत भातासोबत हे खारं वांग खायला बी चविष्ट आणि छान लागतं. ते काट्याची छान हिरवी वांगे येतं त्यामुळे खायला चविष्ट लागतं ते हिरवी वांगे. जांभळे वांग्यांच्या वांगी चवीला काटेरी छान लागतात. तुम्ही म्हणता 4 ते 5 वांगे. तर आता संध्याकाळचं कसे भाजी थोडी लागली, मसाले भात केलेला आहे आणि जास्त वांगी जास्त आमचे छोटं कुटुंब असल्यामुळे जास्त भाजी लागत नाही आम्हाला, थोडीच भाजी लागते. आणि संध्याकाळी शिळी भाजी सकाळी त्याला नाही खाता आम्ही. सकाळची संध्याकाळी असे 2-3 टाईम स्वयंपाक आमचा गरमागरम असतो. तर कोण दुपारी स्वयंपाक करून ते संध्याकाळी असतं यांना टाईम. पण आम्हाला गावाकडची सवय की संध्याकाळी ताजं बनवायचं. संध्याकाळी सकाळी ही वांगी चांगली अशी परतून घ्यायची तेलामध्ये. हे बघा मस्त अशी किरवाजली पाहिजे वांगी. किरवजरच तर तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची. आणि मग लागण तसं आपल्याला शिजायपुरतं अंगापुरतं पाणी टाकायचं. थोडासा रस्साही करू शकता वांग्याला. खाऱ्या वांग्याला भाकरीसोबत छान लागतं असं थोडंसं चुरून खायला. रबरबीत असं जास्त सुक्कं पण छान नाही लागत ते. परतून घेऊया वांग्या. तर छानपैकी अशी वांगी हे बघा. तर अशा प्रकारे आपण छान अशी मसाली वांग बनवली. खारं वांग. कसं वाटते बघा. एक वर केले की असं होते, 2 वर केलं असं व्हिडिओ काढताना असं स्टार्ट होते. तर ह्यापुरतं आपण पाणी टाकायचं आता शिजायपुरतं. आणि मस्त वांगी शिजली की भाकरीवर तवा मारून द्यायचा. गरमागरम खारं वांग खायला सगळ्यांनी या. तर छानपैकी असं बघा शिजायपुरतं आणि भाकरीसोबत खारं वांग त्या रस्सा केलेला आहे. तर सगळ्यांनी गरमागरम या गा खारं वांगा तुम्हीही बनवा. आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करा. तर बाय सगळ्यांना.